पदनाम बदलून कृषी सहायकांचे पदनाम बदलून कृषी सहायकांचे पदनाम बदलून कृषी सहायकांना कामकाजासाठी कृषी सहायकांना कामकाजासाठी कृषी सेवक कालावधी कृषी सेवक कालावधी कृषी सेवक कालावधी कृषी विभागाच्या आकृतीबंधामध्ये कृषी सहायकांना योग्य न्याय कृषी विभागाच्या आकृतीमध्ये कृषी सहायकांना योग्य न्याय कृषी विभागाच्या आकृतीबंधामध्ये कृषी सहायकांना योग्य न्याय निविष्ठ वाटपामध्ये कृषी सहायकांना होणारा अन्याय कृषी निविष्ठ वाटपामध्ये कृषी सहायकांना होणारा अन्याय निविष्ठ वाटपामध्ये कृषी सहायकांवर होणारा अन्याय। मी अर्चना वाकोडे कृषी सहाय्यक या पदावर कार्यरत असून आज आमच्या इथे धरणे आंदोलन इथे ठेवलेलं आहे सहाय्यक कृषी अधिकारी कार्यालयासमोर। तर आमच्या ज्या मुख्य मागण्या आहेत की जो कृषी विभागाचा आकृतीबंध आहे तो अद्यापही पूर्ण केलेला नाही, त्याचप्रमाणे कृषी सहाय्यक जो पदनाम बदल केलेला करायचा आहे तो 2014 मध्ये आम्हाला माननीय कृषी मंत्री विखे पाटील यांनी आश्वासित केलेलं होतं, ती मागणी आमची अजून पूर्ण झालेली नाही। त्याचबरोबर आम्ही ग्रामीण भागामध्ये काम करतो आणि आम्हाला अनंत अडचणी येतात, त्यासाठी आम्ही एक मदतनीस आम्हाला दिलेला होता कृषी मित्र, त्याचा तो रद्द केलेला आहे। परत आम्हाला कृषी मित्र मिळावा ही आमची प्रमुख मागणी आहे। तसेच आम्ही महिला खूप तळमळीने काम करतो, त्यासाठी आम्हाला मदतनीस जी प्रमुख मागणी आहे, ज्याप्रमाणे आकृतीबंध आहे त्याचप्रमाणे मदतनीस पण हा आवश्यकच आहे। आणि लॅपटॉप 171 जे कॉलम आहेत त्याचप्रमाणे नवीन कृषी ॲप आलेला आहे। हे जे ॲप भरायचे आहेत ते कशावर भरायचे आहेत, आम्हाला कोणत्याही सोयी सुविधा पुरवलेल्या नाहीत। लॅपटॉप ही आमची जिव्हाळ्याची मागणी आहे, ती आम्हाला लॅपटॉप आम्हाला मिळाला पाहिजे, ह्या आमच्या मागण्या आहेत। राज्य कृषी सहायक संघटना राज्य संघटनेनं कृषी सहायकांच्या गेल्या 12 वर्षापासून प्रलंबित विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे। सदर आंदोलनामध्ये 2014 सालीपासून 2012 पासूनची कृषी सहायकांची पदनाम बदलाची मागणी होती। कृषी सहायकांची ही भावनिक मागणी 2014 साली तत्कालीन कृषी मंत्री माननीय विखे पाटील साहेब यांनी शिर्डी येथे कृषी सहायक संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये सदर मागणी पूर्ण केल्याची घोषणा केली होती। तदनंतर मागच्या सरकारच्या काळामध्ये प्राध्यापक राम शिंदे साहेबांनी विधान भवनामध्ये याच मागणीच्या अनुषंगाने एक प्रश्न उपस्थित केला होता। त्या प्रश्नाला उत्तर देताना तत्कालीन कृषी मंत्री माननीय सत्तार साहेब यांनी 15 दिवसामध्ये सदर संवर्गाचं पदनाम बदल केला जाईल असं विधानसभेमध्ये उत्तर दिलं होतं। एवढं होऊनही बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेली ही मागणी शासनाकडून पूर्ण होत नाही। त्या अनुषंगाने संघटनेच्या माध्यमातून ज्यावेळेस शासन स्तरावर पाठपुरावा केला गेला त्यावेळेस शासनाकडून संघटनेचे एक बंद पत्र मागितलेलं आहे। कृषी सहायक संवर्गाच्या समकक्ष असणाऱ्या तलाठी, ग्रामसेवक, इवन क्लास 4 असणाऱ्या कोतवालाचं सुद्धा पदनाम बदल झालं, रोजगार सेवकाचं सुद्धा पदनाम बदल झालं, परंतु कृषी सहायकांची ही भावनिक असलेली मागणी, जिव्हाळ्याची मागणी शासनाकडून अद्यापर्यंत पूर्ण करता आलेली नाही। त्यामुळं कृषी सहायक संघटनेनं नाईलाजानं हे आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं आहे।